गाईडचं काम करतो. अरे वा. तर बघा ताडोबा ते मोहर्ली फक्त 20 किलोमीटर. आजचा जो टोटल एरिया आहे TATRचं किती आहे? 1700 स्क्वेअर किलोमीटर. इथं चुकी होते आमच्या लोकांची. 1730 नाही आहे, 1700 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया म्हणजे बफर आणि कोर. आपण कुठं फिरत आहोत? कोरमध्ये. बफरला चाललोत का? बफर आणि कोर मिळून 1700 आहे. 115 टायगर आहे, पण आपण कोरमध्येच फिरतो. कोरचा एरिया किती नाही सांगितला. नाही सांग 20%. 20% एरिया चालू आहे, 20%. पण एरिया किती आहे? हा 625.40 चौरस किलोमीटरचा एरिया. एकर किती? एकर्स. एकर तर भरपूर होतो. भरपूर म्हणलं तर स्क्वेअर किलोमीटर म्हणत आहे. म्हणजे 600 म्हणजे चौरस पकडायचं. त्याच्यामध्ये 4 फिमेल आणि एकच मेल असतो त्या होम रेंज मध्ये. हो का? अच्छा. आता सगळ्यात दिसलं एकच अशा आहे, तुम्हाला येईन मला वाघ दिसलं की चला आमची सफारी सफल झाली. असं नाही, चल दादा मी तुला वाघ दाखवते. पिंजरा ठेवलेत की नाही. सगळे प्राणी ओपन आणि नेचर ज्या कंपल्सरी आहे. सांबर आहे, चितळ आहे, बार्किंग डिअर आहे, भेकडा, इंडियन गॉर आहे, हे दिसेल. पण तुम्ही आणि आम्ही 100% प्रयत्न करतो त्याच्यासाठी 4 VIP लोक दाखवायला, ज्याच्यासाठी तुम्ही आलेले आहात. येस. सगळ्यात आधी पुण्याहून नरेंद्र मोदी बघायला आले. सगळ्यात आधी तुम्ही बघायला आला सगळ्यात इथला जो वन्य प्राणी आहे टायगर. सेकंड वरती येतो लेपर्ड. थर्ड वरती येतो वाईल्ड डॉग आणि चौथे येतो अस्वल आणि सॉल्जर. हे 4 लोक सगळ्यात जास्त बघायला. ब्लॅक लेपर्ड वेगळा आहे, मला 2दाच मिळालं या 4 महिन्यात. माझं नशीब. आम्ही तर रोज 1 दिवसाला 8 येतोय. तुम्ही एखाद्या वेळेला आपण नशीब असेल तर टायगर कुठे दिसेल. टायगर दिसून जातो पण हे 3 लोक दिसत नाही. मेन रिझन काय? आम्ही सकाळी सगळं बघितलं पण टायगर नाही बघितलं. हा सुलगड बघितलं. काय बोलतो? काय नाही बोल. तुम्ही सांगा. तर मेन रिझन आहे टायगर आपला होम रेंज सोडून जात नाही, टेरोटेरी. बाकी 3 लोकांना होम रेंज नाही, टेरोटेरी नाही आहे. ते कुठेही फिरत असतो, त्याची गॅरंटी नसते. टायगर आपल्या लाईफमध्ये फक्त 16 ते 17 वर्ष जगू शकतो. लाईफ जास्त नाही आहे. 2.5 ते 3 वर्षातून एकदा बाळ देतात. 1, 2, 3, 4 आणि 5. आणि ते बाळ आपल्यासोबत कमीत कमी किती वर्ष असतो? 2.5 वर्ष. 2.5 वर्षातून झाले 2 वर्ष. कारण 10 वर्षाचं असेल मला मारलं तुम्ही उद्या दादा म्हणे, पण 20 वर्षाच्या मुलाला तुम्ही सुद्धा मारणार नाही, हात पकडेल. तसा 2 वर्षाचं झालं टायगर तो शिकार करायला लागतो. म्हणजे स्वतःचं बोट स्वतः जगू शकतो. आई वडिलांची आवश्यकता नाही. परंतु जेवढा आईचं होम रेंज आहे, टेरोटेरी आहे, त्याच टेरोटेरी एरियामध्ये हे बाळ राहणार. कारण 2 वर्ष झालं की टायगरला अगल्या टायगरसोबत भांडायला तेवढा तजुर्बा नसतो. 3 वर्ष झालं तर मग यांच्या एरियात बाळ टाकेल, मग यांना तो हरवेल आणि तो तिथं राज करू शकतो. असं असतं टायगरमध्ये लेग फिमेल कसं ओळखायचं ते सांगेल तुम्हाला. जवळ असेल तर मी पण सांगेल, इतक्या जवळ असेल तर सांगेल. पण एखादी टायगर 200 मीटरवरून क्रॉस झालोय मी सुद्धा सांगू शकत नाही. कारण वाघामध्ये दोघे सुंदर असतात, मेल आणि फिमेल. तर मेन रिझन आहे त्याचं पगमास आणि ब्लूड प्रिंट्स. मेल टायगरचा जो पगमास असतो हा ब्लूड प्रिंट जो असतो हा चौकोन आकाराचा असतो, तळवा भाग. आणि जमिनीवरती पडलं की 4 बोट सेम, तो झाला मेल टायगर. फिमेलचा तोच पगमास, तोच ब्लूड प्रिंट्स हा त्रिकोण आकाराचा असतो, तळवा भाग. आणि जमिनीवरती पडलं की 1 बोट लांब असतो, ती झाली फिमेल. जिथपर्यंत मी पगमास बघणार नाही तिथपर्यंत तुम्हाला तो मेल आहे की फिमेल सांगू शकत नाही. फक्त वाघ आहे म्हणून सांगू शकतो. परंतु तोच टायगर जर टायर रोडवरून क्रॉस झाला तर कुठे दिसेल मला पगमास? त्याच्या बाजूच्या. तो टायगर कुठून क्रॉस झाला मी त्याची पगमास बघणार नाही तिथपर्यंत तो मेल आहे की फिमेल सांगू शकतो. त्याच्यावरून मेल फिमेल होऊ शकतो. आणि टायगर गवत खातो का? नाही. कॅट फॅमिली खातो नाही. खातोय. टायगर गवत खातोय. आणि का आणि केव्हा खातोय? त्याला अपचन अपचन. उलटी करायला काय होतं अपचन? दारू जास्त पिल्यावर.
शिळा मांस खाल्लं. Deer आहे. पण का खातो पण केव्हा तुम्ही रोज किती आता तुमचं मित्र परिवार आलेला आहे तुम्ही रोज घरी 2 पोळ्या खातात ऐका माझे शब्द तुम्हाला समोर काम येईल मुलाला कोणाला तरी काय 2 पोळ्या खातात रोज तुम्ही घरी पण मित्र एकत्र आला चिकन चांगलं बनलं तर 2-4 खाल्ल्या म्हणजे रोजच्या आहारापेक्षा जास्त पोटात भर पडलं तेव्हा पोट गुडगुड करायला चालू होतं तेव्हा काय करता तुम्ही थोडं लिंबू घेणार मीठ घेणार किंवा इनो घेणार पचनक्रियेसाठी तेव्हा टायगर कमीत कमी 12 केजीचं मांस खातो 12 किलो केजीचं एका वेळेस एका वेळेला आणि ते सुद्धा सडलेलं वेचलेलं सडलेलं. कारण त्याला पचायला हलका आणि तोडायला अच्छा. तेच जर त्याने 2च पोळ्या खाल्ल्या असत्या तर त्या सरांना इनो पिण्याची आवश्यकता नसती पण 4 खाल्ले 4च्या मग मोठं भात घेतला अजून ते नसतं झालं त्यावेळेला टायगर जवळ खातो आणि टायगर 10 वेळा प्रयत्न करतो शिकार करायला 1 वेळा सक्सेस होतो असं नाही की रोजच त्याला शिकार मिळेल नाही एकच वेळा सक्सेस होतो आणि ती शिकार किती मोठी आहे त्याच्यावर डिपेंड असतो एक शिकार केला तर तो 4 ते 5 दिवस खातो तो वर्षाला किती मारेल कमीत कमी 4 ते 7 5 दिवस म्हणजे एक आठवड्याला 300 300 ते 350 नाही रे 80 1 क्विंटल 50 ते 60 शिकार करतो त्याच्या मागे पण रिझन आहे कारण आहे मी आताच म्हणलं 10 वेळा प्रयत्न करतो 1 वेळा सक्सेस तो पण मग त्याच्या मागे रिझन आहे ते शिकार किती मोठे आहेत त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही पोहाचा नाश्ता केला 9 का 10 9:30 वाजता 11 वाजता जेवण का करतात परिपूर्ण पोट भरलं का आपलं नाही फक्त समाधान झालेलं आहे तसाच टायगर सुद्धा 10 वेळा प्रयत्न केल्यानंतर 1 वेळा सक्सेस होतो आणि ती शिकार जर मोठी असेल तर 4 ते 5 दिवस खातो अन्यथा छोटं बाळ असेल तर समाधान झालं म्हणजे पोहाचा नाश्ता झालेला आहे त्यावेळेला वर्षाला कमी 50 ते 60 शिकार करतो याच्यावरती नाही त्याचं मेन रिझन आहे ते शिकार किती मोठी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे ताडोबांवर कसं काय पडलेलं आहे देवी आमच्या मंदिरात देवी नाही ते एक हे होतं ना ते